करिरोड इथल्या ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळाच्या महिला गोविंदा पथकाचा सध्या कसून सराव सुरू आहे। या मंडळाची दहीकाला उत्सवाची गेल्या 70 वर्षांची परंपरा आहे। बडोद्यातलं सहजानंद मंडळ गेली 6 वर्ष ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळाला न चुकता दहीहंडी उत्सवासाठी आमंत्रित करतं। यंदा बडोदेकरांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पुरुष गोविंदा पथकासह महिला गोविंदा पथकही घेऊन येण्याचा आग्रह केलाय। त्यामुळे पुरुष गोविंदांप्रमाणे महिला गोविंदांनीही बडोदेकरांची मन जिंकण्याचा निर्धार केलेला आहे। इथे जी स्पर्धा आहे मुंबईमध्ये ती अशी आहे की तिथे नाही म्हटलं तरी बराच वेळ आमचा जातो, ते नंबर लागणं, तर आमचा कधी नंबर येतो त्याच्यात वेळ वाया जातो। आणि विशेष म्हणजे तिथे जी आमची सुखसोयी होतात आणि आम्हाला जे काही प्रोत्साहन दिलं जाते त्यामुळे आम्ही खुश आहेत। आम्हाला बरेच फायदा आम्ही बघत नाही। महिला पथकामध्ये 2 मुली आहेत लहान, त्या दोन मुलींना फक्त वरती कवच दिले आहे, पूर्ण पॅकिंग दिलेली आहे त्यांना अशा प्रकारे। प्लस विमा पण त्यांचा उतरवलेला आहे, आम्ही मुलांचा पण उतरवला आहे, मुलींचा पण उतरवलेला आहे। अशा प्रकारे आम्ही काळजी घेतो। जर सराव करताना आम्ही जेंट्स पण असतो आणि महिला पण असतात। मंडळाची महिला गोविंदा पथकाची ही पहिलीच खेप आहे, त्यामुळे अगदी लहान मुलींपासून ज्येष्ठ महिला आणि गृहिणींपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सर्वच जणी सराव शिबिरात आवर्जून सहभागी होत आहेत। आमच्या बिल्डिंग मधल्या आज माझ्या सासूच्या वयाच्या आहेत, माझ्या वयाच्या आहेत, माझ्या आईच्या वयाच्या आहेत, काकी आहेत आणि माझी मुलगी पण आहेत। म्हणजे जवळजवळ 4 पिढ्या आज इकडे गोविंदामध्ये आहेत। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आमची किती एकी आहे। तुम्हाला ही आता 5 मिनिटात ही दहीहंडी दिसते, त्याच्या पाठी आमची 3 महिन्यांची मेहनत आहे। आमच्या मुली, भगिनी, आम्ही महिला आमचं शाळा, घर, क्लास सांभाळून रात्रीची ही प्रॅक्टिस करतो। गोविंदा पथकांमधली पुरुषांची मक्तेदारी महिलांनी याआधीच मोडून काढली आहे। आता त्या सज्ज झाल्या आहेत महाराष्ट्राबाहेरही आपल्या साहसाचा आणि धाडसाचा झेंडा रोवायला। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।